मड परिसरात सुरू असलेल्या जयकुमार कन्स्ट्रक्शनच्या नियमबाह्य कामाचा मोठा फटका आता थेट नागरिकांना बसताना दिसतोय। जागृत महाराष्ट्राच्या वतीनं सातत्याने या प्रकरणावर बातम्या प्रकाशित करूनही भ्रष्ट प्रशासन याकडे लक्ष देत नाही, ही स्थिती कायम असल्याचं चित्र आहे। 18 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजण्याच्या दरम्यान आक्सा रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। बसेस, ऑटो, कार आणि जड वाहनं तासनतास अडकून पडली होती। आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज पुन्हा तसाच प्रकार पाहायला मिळाला। या संपूर्ण परिस्थितीमागे मुख्य कारण म्हणजे संबंधित कंपनीकडून कामगार आणि इतर ठेकेदारांना वेळेत पगार न दिल्यामुळे कामगारांची संख्या घटली आहे। वाहतूक वॉर्डनची कमतरता निर्माण झाली आहे। यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थाच कोलमडल्याचं चित्र दिसतंय। निवडणुका संपल्यानंतर लोकप्रतिनिधी नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून होतोय। दरम्यान सध्या 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत। अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी विद्यार्थ्यांसाठी मोठी समस्या ठरते। ना मुलांना वेळेत शाळेत पोहोचता येते, ना वेळेत घरी परतता येते। याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर, पालकांवर तसंच मड परिसरात येणाऱ्या पर्यटकांवर होतोय। स्थानिकांचा आरोप आहे की अधिकारी जनतेच्या पैशावर मजा मारत असून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई।